आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तारे, आता ना देवळामध्ये लोकांची लई गर्दी व्हायला लागली आहे. समद्यांना चाय पाहिजे. छोटूला एकट्याला कसं जमायचं? हा, जाणार हाय आजी मी. एवढ्या गौऱ्या थापून झाल्या की मग जाईन. पोरी, आज काय झालं तुला? हा, एकदम गपगप हसते. नेहमी तर नेहमी डोक्यावर बसलेली असते. अजय लवकर आटप, अजय लवकर आटप, मला जायचंय जायचंय. हा, तारा, काय हो मॅडम, इथं का म्हणून वापस आलात? आता काय काम काढलं आमच्याकडं? चिडू नकोस. रिक्वेस्ट करायला आलोय आम्ही. आम्हाला कळते आमच्यामुळे तुमच्या कामात खूप खोळंबा होतोय, तुला त्रासही होतोय, बट आमचं एकदा ऐकून घे प्लीज. अहो बाई, सारखे सारखे हात जोडू नका. आम्हाला कसं तरीच वाटतं. आमच्या मुलासाठी आम्ही काहीही करू शकतो. ताराची आजी गेले 6 महिने अनेक डॉक्टर्स आमच्या मुलाला ट्रीट करतायत, पण कुठलीच ट्रीटमेंट कामाला येत नाहीये. पण ज्या दिवसापासून त्याने आराध्या तारामध्ये आराध्या पाहिली आहे ना, त्या दिवसापासून त्याचं वागणं बदललंय. आय रिअली फील होपफुल. काय करू मग मी? काय करू मी तुमच्यासाठी? ते तुमचं पोरग मला आराध्या समजते म्हणून काय मी त्याची आराध्या बनून येऊ? हट. तुम्ही सांगितलं आणि आजीनं सांगितलं म्हणून त्या दिवशी मी त्याला खाऊ पिऊ घातलं, दवा पाणी दिलं. अजून काय करायला हवं मी? आत्ताच आत्ता इथून चालते बाबा, निघा प्लीज. प्लीज तारा, प्लीज. आय रिक्वेस्ट यू, प्लीज. असं करू नकोस. आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला आराध्या समोर दिसली, त्याच्या आयुष्यात आहे असं वाटलं तर तो जगणार आहे, नाही तर कुठलंही चुकीचं पाऊल टाकू शकेल. आम्हाला माहिती आहे की जर तू आम्हाला मदत केलीस ना तर आमचा मुलगा बरा होऊ शकतो. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज. नाही म्हणू नकोस. काही दिवस आमच्या घरी आराध्य म्हणून ये प्लीज. हो बाई, तुम्ही काय बोलता? माझ्या लग्नानं झालेल्या पोरीनं तुमच्या घरी तुमच्या पोराची खोटी बायको बनून यायचं व्हय? नाही जमायचं. काल तुम्ही आला होता ते मी ऐकून घेतलं होतं. म्हटलं पोरगा आजारी आहे, उपाशी आहे, म्हणून तिला सांगून तुमची मदत केली. पण आता नाही जमणार हे. तुम्ही शहरातले माणसं लई लबाड असतात. स्वतःचा स्वार्थ केवढा बघता, स्वतःचा मतलब असलं तर 10 वेळेला येता. नाही यायची ती. जा तुम्ही आता, नाही तर चल आजी प्लीज. तारा, असं करू नका प्लीज. प्लीज हॅलो, प्लीज दार लावू नका प्लीज. ताराची आजी, शेवटची आशा मावळायला नको. अरे अक्षय, त्या तुमच्या लग्नाची सगळी व्यवस्था, डेकोरेशन त्या सावंतांनाच दिली आहे ना? हो डॅड, त्यांनाच सांगितलंय. त्यांना कॉल केला होता, येतीलच इतक्यात. अरे आता कितीशे शिंग राहिलेत लग्नाला. आजी अगं. अक्षय तू एक काम कर, तू त्यांना फोन लाव आणि बोलवून घे. एक काम आपण पूर्ण करत जाऊ. हा बघ आला. ये बाबा, ये थोडा उशीर झाला यायला, पण सगळं प्लॅनिंग करून आलोय. तुम्हाला कॅटलॉग दाखवतो, काय काय सिलेक्ट केलंय ते. अरे श्रेयस, ये बाळा, ये. श्रेयस, मी पण बघणार. हो बघ. हे बघा, तर आपण इथे सगळे लाईट लावू. त्यात अनेक पॅटर्न्स आहेत. त्याचबरोबर आपलं जे फुलांचं डिझाईन आहे, त्या म्हणजे स्टेजवरच्या नवरा नवरींचं. काय बोलताय ते? काही सरळ ऐकायला पण येत नाहीये. नाही पण कळायला हवं ना. जर मॉमने मला कॉल केला आणि विचारलं की तिकडे काय चाललंय, तर तिला इन्फॉर्मेशन तर द्यायला लागेल ना.
नवरा नवरीच्या स्टेजवरचं म्हणजे यांनी आमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे. ग्रेट. फायनली माझं आणि अक्षयचं लग्न होतंय. मॉम, थँक्यू. बरं झालं तू मला इथे ठेवून गेलीयस. डेकोरेशन केल्यावरती असं दिसेल. सगळ्यांनी बघून घ्या आणि मग सिलेक्ट करा. श्रेयस, तुला पण आवडलं ना? मला पण आवडलं, ते छान दिसतंय. श्रावणी, तुला पण आवडलं ना? हो, आपण असंच करूया. नाही नाही, हे काय, हे असलं काही नाही करायचं. हे खूपच ओल्ड फॅशन आहे. म्हणजे पूर्वी असे लोक यूज करायचे ना हे सगळं. मी काय म्हणते, आपण ना रेनबो थीम यूज करूया आपल्या डेकोरेशन मध्ये. आणि श्रावणी, तुझा ना हा चॉईस खूपच डाऊन मार्केट आहे. सो ऐक ना, तू जरा साईडला ये, मला बघू दे. तुझं सजेशन मागितलंय नाही ना? गेस्ट आहेस ना, तशीच राहा. एक्सक्यूज मी, ऍक्च्युली ना आउटसाइडर तू आहेस. सो प्लीज तू जरा शांतच राहा. आणि कसं आहे ना, हे सरनाईकांच्या घरातलं लग्न आहे. सो रंजनने व्हायला पाहिजे ना. हो ना, मग आम्ही ठरवू ना काय करायचं आणि काय नाही ते. कारण हे सगळं आहे ना ते माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं चालू आहे. सो तू प्लीज यातून बाहेर राहा. काय? एक सेकंड. तुझं आणि अक्षयचं लग्न? तू जरा डोक्यावर पडलीस का? तुला कळतंय तू काय बोलतीयस? हो, पुढच्या 8 दिवसात माझं आणि अक्षयचं लग्न होणार आहे. सो स्टे अवे. बरं झालं. तू मला वहिनी म्हणून आवडायचीच नाहीस. नाहीतरी आता तू परत इथे येणार नाहीस. आगाऊ आहेस तू एक नंबरची. ए वेड्या, तू जरा शांत. आमच्या घरात उभी राहून तू माझ्या भावाबद्दल काहीही बोलतेस. एकतर आमची इच्छा नसताना तुला आमच्या घरात थांबू दिलाय आम्ही. आणि काय ग, लग्न आमचं आहे. आमच्या लग्नाच्या डिस्कशन मध्ये तुला बोलायचं काय गरज आहे? तुझा संबंध काय? एवढं सगळं ऐकून इथंच उभी आहेस. हे बघ शनाया, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. प्लीज गेट आउट. अरे पण अक्षय, गेट आउट. निघ. बाय. जाऊ दे रे, वेडी आहे ती. आपण दुर्लक्ष करायचं. ताराची आजी, प्लीज दार उघडा. प्लीज प्लीज आमचं ऐका. हे बघा, आम्हाला कळतं तुम्हाला जे वाटतंय ते अगदी योग्य आहे. चुकीचं काहीच नाहीये त्यात. पण आमची पण बाजू समजून घ्या ना. ताराची आजी, ऐकताय ना तुम्ही? तुम्ही तर आजी आहात ना. एका आईचं मन तुम्ही समजू शकता ना. तुम्हाला सांगते, आमच्या मुलाला खूप गरज आहे तुमच्या मदतीची. त्याने काही खाल्लं नाहीये. तो अन्नाला हात लावणार नाही म्हणतो. हो, तो काल आम्हाला म्हणाला की जर आराध्या त्याच्या आयुष्यात नसेल तर जगून काय उपयोग आहे. तो काही करू शकतो. तो कुठलंही चुकीचं पाऊल उचलू शकतो. ऐकताय ना तुम्ही? ताराची आजी, प्लीज, आम्ही हात सोडतोय, विनंती करतोय. प्लीज प्लीज तुमच्या ताराला काही दिवस आमच्याकडे आराध्या म्हणून पाठवा. प्लीज, आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज. अगं कुठे चाललीस? यांच्या बोलण्यात येऊ नको. एकदा ऐका आमचं प्लीज. तारे, अगं तुला माहित नाही, एक नंबरची लबाड असतात, स्वार्थी असतात. तुम्ही बरोबर बोलते. आम्ही स्वार्थी आहोत. खरंच आम्ही आयुष्यभर स्वार्थी वागलोय. पण आई म्हणून आईचा स्वार्थ किती पवित्र असतो हे तुमच्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे? तुमच्या नातीची तुम्हाला जी काळजी वाटते ती का? तुमच्या लेकीची लेक आहे म्हणूनच ना. म्हणूनच माझी परवानगी नाही. इथं माझ्या नजरेसमोर होती तेव्हा ठीक होतं. पण इथं तुम्ही तिला घेऊन जाताय आणि ते सुद्धा तुमच्या पोराची खोटी बायको बनून. अहो, तुम्ही काही विचार करा जरा. सगळीकडे डंका पिटल. अहो, पाडा आहे हा पाडा. इथं बातम्या घडण्या अगोदरच पसरतात. मग हिच्याशी लगीन कोण करणार? हा, माणुसकी, मदत हे समजा खरं आहे. पण स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करणं हा कुठला न्याय? तुम्हाला केली तेवढी मदत पुष्कळ झाली.
आता तारा तुमच्या मुलाची बायको बनून तुमच्या घरी येणार नाही, हे फायनल म्हणजे फायनल. चल ग तारे. नाही तुम्ही खरंच काही काळजी करू नका हो. तिच्यासाठी सेपरेट रूम असेल. तिला कुठलाही मानसिक कसलाही त्रास होणार नाही. आय मीन तिकडे ना तिचं त्या घरात असणं, आमच्या श्रेयसला ती सारखी दिसणं, त्याला तिच्याशी बोलता येणं एवढंच इनफ आहे त्याच्यासाठी. आय एम शुअर नुसती तिथे असेल ना तरी त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल. प्लीज आय एम 100% शुअर तुमच्या नातीला आमच्या घरात कुठलाही धोका नसेल. तिची व्यवस्थित काळजी घेतली जाईल ही आमचीच जबाबदारी आहे. तारा प्लीज तुझ्या आजीला समजा. अगं आमच्या श्रेयसला पाहिलंय ना तुम्ही दोघींनी, तुम्हाला दया येत नाही का त्याची? आणि फक्त एवढंच नाही, तुम्ही मागाल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. ओ बाई, पैशाचं नाव काढू नका. तुम्हाला काय वाटलं पैशासाठी म्हणून मी माझ्या पोरीला तुमच्या संग पाठवेन? नाही 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 तसं नाही. ताराची आजी गैरसमज करून घेऊ नका. प्लीज एक्सप्लेन. तिला समजाव ना. ए तुझं तोंड बंद कर. मी नाही पाठवणार सांगितलं ना, नाही पाठवणार. आजी आजी शांत होई तू. त्या मॅडम म्हणताय ना की माझ्या जीवाला काही धोका नाही, तर समधी माझी गॅरंटी घेणार आहे. हो हो. अगं मग आपल्या मदतीनं कोणाचा बुडता जीव जर वाचणार असेल तर आपण असा हात आखडायचा होय. नुसतं म्हणत होती ना की ते बाई बरोबर मी जाणार नाही म्हणून. हं मग आता तिचं तोंड पाहिल्यावर बदललीस बाई. अगं आजी तू पण पाहिलं ना, त्यांचं ते पोरग मला पाहिल्यानंतर कसं जेवायला लागलं. गपगुमाना औषधं पण घेतली की त्याने. त्या म्हणल्या नाही का ते डॉक्टरांच्या हातून पण बरं होणार नाही, डॉक्टर पण त्याला बरं करणार नाही असं म्हणल्या ना त्या. मग माझ्या मदतीनं जर ते बरं होणार असेल तर आपण मदत करायला नको काय ग? प्लीज आमच्या श्रेयसच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज मदत करा. अँड यू नो व्हॉट, आम्ही पण तुमची मदत करू. फक्त तुमचीच नाही, आम्ही तुमच्या अख्ख्या पाड्याची मदत करू. येस आम्हाला माहिती आहे तो बिल्डर भिडे, त्याची नजर आहे ना या पाड्यावर. आय विल स्पीक टू हिम. आम्ही त्याच्याकडनं ही जमीन बळकावून घेऊ आणि मग आम्ही डेव्हलप करू ही जमीन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर आमच्या मुलाला जीवनदान देणार असाल तर आम्ही तुम्हा लोकांसाठी, तुमच्या या पाड्यातल्या लोकांसाठी वाटेल ते करू. ट्रस्ट मी. अगं ए आजे कशाला आकडतेस? अगं होय म्हण की. अगं त्या बाईची नड आपण भागू, ती आपली दूर करेल. त्या भिड्यांच्या जंजाळातून सुटू अगं एकदाचा आपण. आणि त्या पोराचा जर जीव वाचला तर तुमच्याच पदरात पुण्य पडन, तारी आणि तुझ्या. अगं त्या भिड्याच्या धमकी आणि दादागिरीने वात आणलाय नुसता. उद्या जर का त्या भिड्याने आपला पाडा गिळला मग पस्तावा करून काय उपयोग? अगं ही संधी जाऊ देऊ न ग. मॅडम तुमचा सबत पक्का आहे ना? ऑफकोर्स. एका आईचा शब्द आहे हा. विश्वास ठेव प्लीज. आमच्या श्रेयसची मदत कर. ठीक आहे पाठवीन मी, पण माझ्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर समजा पाडा तुझ्या अंगावर सोडीन. नाही नाही ताराची आजी, तुमची नात ही आमचीच जबाबदारी असेल. तिला आमच्या घरात कुठलाही धोका नसेल. आय प्रॉमिस यू. आम्ही वचन देतो तुम्हाला, तिची व्यवस्थित काळजी घेऊ आम्ही. एक काम करूया, उद्या सकाळी आम्ही संजय मामा, आमचा भाऊ, त्याला आराध्य संजय मामा म्हणायचे, तो येईल. हा आणि मग तो तुला व्यवस्थित आराध्यासारखं रेडी करेल आणि मग घेऊन येईल. ओके उद्या सकाळी. अहो पण मॅडम आता तुम्ही उद्याच्या उद्या म्हणताय म्हणजे ते काही जमणार नाही बाबा आपल्याला. म्हणजे बघा आजीला एकटं सोडून यायचंय म्हणजे समधी काम आवरून यावं लागेल. उद्या काय आपल्याला जमणार नाही. म्हणू नको तारा, नाही म्हणू नकोस प्लीज. एक एक क्षण आमच्या मुलासाठी महत्वाचा आहे. तो कुठलाही चुकीचं पाऊल उचलू शकतो. प्लीज. तो इनफॅक्ट आम्हाला, तुम्हाला मगाशी म्हटलं ना, म्हणालाय की होय पण माझ्या कामांचं काय? आम्ही पण मदत करू तुम्हाला. येस टेल मी. मग आपल्याला ना आता 2-3च कामं उरली. म्हणजे त्यापैकी एक म्हणजे आपल्याला गौऱ्या थापायच्यात. फाईन फाईन. सॉरी काय करायचंय? मॅडम गौऱ्या थापायच्या की आपल्याला. म्हणजे तरी मी मॉमला सांगत होते की त्या यश आंटीवर अजिबात विश्वास ठेवायला नकोय. पण नाही, ती खूपच ओव्हर कॉन्फिडंट होती ना.
मॉम कॉल उचल. सागरला फोन करून सांगावं लागेल की यशचं नक्की काय चालू आहे ते फाइंड आउट कर. येस. आता हिचं काय, हिचं भलतच चालू असतं काहीतरी. बेटा मी आता जरा कामात आहे की नाही, तर तुझ्याशी नंतर बोलते. ओके. नो मॉम, तर सगळं साईडला ठेव आणि मी काय सांगते ना ते ऐक. तुला माहितीये तुझ्या लाडक्या यशने काय केलंय ते? काय? उल्लू बनवलं आपल्याला, उल्लू, प्रॉपर उल्लू. तुला काय वाटलं होतं की ती माझं आणि अक्षयचं लग्न लावून देणार आहे म्हणून? तू मला इथे भावी सून म्हणून ठेवून गेली होतीस ना. पण तुला माहितीये पुढच्या 8 दिवसात अक्षय आणि त्या श्रावणीचं लग्न होत आहे. अगं घरात सगळ्यांनी तयारी करायला सुरुवात सुद्धा केली आहे. आता बोल यश, तुझी एवढी हिम्मत? आता नाही मी सोडत तिला. मॉम, मॉम. श्रेयस, ए श्रेयस, चल बाळा जेवून घे. ये श्रेयस, अरे जेवून घे ना. ये बाळा. काय रे श्रेयस, कसली एवढी साफसफाई चालले काय? मग करायला नको? आराध्य येणार आहे आता, मला सगळं आवरायला हवं नीट. आराध्य कुठे बाहेर गेली का? तुम्ही आता मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. ती येईल ना तेव्हा तिला सगळं जागच्या जागी लागेल. काय चाललंय याच्या डोक्यात? इतके दिवस आराध्य याला घराबाहेर दिसत होती, आता घरात येणार म्हणतोय. श्रेयस, मी काय म्हणतो, जेवून घे ना. तुला गोळ्या घ्यायच्यात ना? बघ तुझ्या आजीनं तुझ्यासाठी जेवण आणले, घे ना. मला गरज नाही गोळ्यांची. आता माझी आराध्य येणार आहे ना, मग मला गरज नाही गोळ्यांची वगैरे. मी आता बरं आहे. आता ती येणार आहे कळल्यावरच मी बरा झालोय, एकदम ठणठणीत झालोय. श्रेयस, असा हट्टीपणा नको करूस रे. घे ना, जेवून घे ना. तू असं काय करतो बाळा? हे बघ, आराध्य आली ना की मग गोळ्या बंद कर. हा आजी, ज्यांची तब्येत बरी असते ते असे एकटे एकटे बसून खोलीत जेवत नाहीत. ते सगळ्यांबरोबर खाली जेवतात. त्यामुळे मी आता खाली चाललोय, तुम्ही पण खाली चला. चला लवकर, चला चला. अहो मॅडम, एवढं कठीण नसतं ते. यालाही सोपं मी दाखवते. या या कोती कशा गौऱ्या थापायच्या ते बघा. आता माझ्याकडे काय करायचं, हे असं कणकीच्या गोळ्यासारखं शेण घ्यायचं, असं भाकरीसारखं थापायचं आणि असं हातावर गोल 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 भाकरीसारखं करायचं. आणि इथं असं असं गोल गोल झालं ना की असं भिंतीवर लावायचं. झालं की आपली गौरी. या आता तुम्ही पण करा. हे करायचं. या या या, सोपं असतं. या बसा. दाखवलं की एक. चला बसा. तारा, आय हॅव एन आयडिया. आमच्याकडे खूप माणसं आहेत, आम्ही पाठवू शकतो, सगळं काम करून घेऊ. हो पण उद्या यायला लागतं की नाही तुमच्याबरोबर. बसा की मग, कसं सांगतील काम. बसा. हा हा बसा. हा आता दाखवलं की नाही, असं कणकीच्या गोळ्यासारखं असं गोल गोल घ्यायचं, असं थापायचं, भिंतीवर लावायचं. करा. लुकिंग गुड मॅडम, ब्युटिफुली. मॅडम, त्या पिंट्याच्या बाबाकडनं मोठावाला फोन आहे. तुमच्यानं मस्त मस्त रील काढू, व्हायरल करून टाकू तुम्हाला. का नॉटी बॉय, आजीला कंप्लेंट करेन. हा मॅडम, अहो करा की. अजून एकच गौरी थापली तुम्ही, अजून समजा करायची आपल्याला. चला चला पटापट पटापट करा. ओ मॅडम,
तुमच्या गालाला लागले ते. हो मॅडम मॅडम थांबा मी पुढे तुझे हात ऑलरेडी खराब आहेत. प्लीज प्लीज आय डू इट. गेलं का? गेलं 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 गेलं. चला चला आता उरलंय ते समजा करायचं. चला मॅडम अजून केवढ्या 4-5 झाल्या या समजा थापायच्या अजून. करा पटापट. वा तारे एक नंबर हा. छान केलं बघ. अहो मॅडम ते बिडी बिल्डरचं जरा बघा बरं का. ऑफकोर्स ऑफकोर्स. अहो काका तुम्हाला तर माहिती आहे इथं आपल्या पाड्यावर म्हणजे एकच वायदा, फक्त या ताराचाच कायदा. चला 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 रे चला. चलता रे जातो मी दुकानावर. चला रे. लय भारी मॅडम आहे. चला चला चला. झालं की मॅडम परीक्षेत पास झालात की तुम्ही? परीक्षा नाही म्हणजे मला माहिती आहे लय मोठ्या बिझनेसमॅन आहेत तुम्ही आणि लय पैसा आहे तुमच्याकडं. तुला आमच्याबद्दल इतकी माहिती कशी? तारा म्हणजे समजा गोष्टीची माहिती ठेवते की. पण तुमच्या पोरासाठी तुम्ही हे समजा करतात. पण ताराने पण तुम्हाला शब्द दिलाय की तारा उद्याला तुमच्या बरोबर येते तुमच्या घरी.